गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव नगरपरिषद अंतर्गत येणारा किडंगीपार येथील ग्रामवासी दारू दुकान बंद करण्यासाठी आंदोलन कालपासून केलेले आहे। आपण बघू शकता या ठिकाणी गावकरी, महिला आणि पुरुष या ठिकाणी आंदोलन करत आहेत आणि लहान लहान मुले पण इथं आहेत, आपल्यासोबत आंदोलन करते आहेत। दादा, काय सांगणार, आपण किती दिवसापासून इथं आंदोलन करत आहेत आणि काय मागणी आपली? आमचं हे आंदोलन तर तसं म्हणजे 16 तारखेपासून सुरू झालेलं आहे। 20 तारखेला आम्ही एक शांतिपूर्ण दारूबंदी यज्ञ केला दुकानाच्या समोर, आणि मग तिथूनच आम्ही प्रशासनाला इशारा दिला होता की 24 तारखेला आम्ही रास्ता रोको करणार। पण मुळात आम्ही म्हणजे आंदोलनकारी लोक नाही, आम्ही शेतकरी आणि मजूर वर्गाचे लोक आहोत। आम्हाला विंचू चावतो ना पायाला, तरी पण आम्ही त्या धुऱ्यावर त्याला उचलून ठेवतो, त्यालासुद्धा इजा पोहोचवत नाही, म्हणून आम्ही प्रशासनाच्या सोबत आहोत। परंतु 24 तारखेला काय झालं, आम्ही म्हणजे रस्ता रोको करणार होतो किडंगीपार बसस्थानकावरती, परंतु 23 तारखेला प्रशासकीय अधिकारी आले आणि त्यांनी संधी केली आमच्यासोबत। सायंकाळी आले सर्वजण आणि त्यांनी कलेक्टर साहेबांसोबत मीटिंग लावली आमची। 24 तारखेचं आंदोलन आम्ही स्थगित केलं रात्री, कारण की आम्ही शांतिप्रिय लोक आहोत। मग कलेक्टर साहेबांसोबत जेव्हा आमची मीटिंग झाली, तर मीटिंगमध्ये कलेक्टर साहेब म्हणाले की मी निवडणूक प्रक्रिया तुमच्या गावात सुरू करतो। 5-3 तारीख दिली त्यांनी आम्हाला, पण लिखित तारीख नाही दिली त्यांनी। ते म्हणाले मी कळवतो सगळं, पारदर्शिता राहील, अंधारात कुठलंही काम ठेवणार नाही। मग आम्ही त्यांच्या पत्रकाची वाट पाहत राहिलो आणि 23/2 पासून 4-3 पर्यंत दारूची दुकानं बंद होते। तर गावात एक आनंदाचं वातावरण निर्माण झाला होता की प्रशासन आपल्यासोबत आहे। प्रशासनानं आश्वासन दिलं ते पाळले, आम्ही पाडलं, त्यांनी नाही पाडलं, कारण की 5 तारखेला आम्हाला समजलं की 5 तारखेला कुठलाही सर्वे झाला नाही, पत्रक 5 तारखेपर्यंत आले नाही। त्याउलट म्हणजे पोलीस बंदोबस्तमध्ये 5 तारखेला 3ही दारूची दुकानं उघडण्यात आले आणि गावकऱ्यांना असा संदेश देण्यात आला की आम्ही गावकऱ्यांसोबत नाही, आम्ही दारूच्या दुकानदारांसोबत आहोत। काय पुरावे दिले त्यांना दुकानदारासोबत आहेत आम्ही? त्याचे पुरावे म्हणजे त्यांनी दारूचे दुकानं पोलीस बंदोबस्तमध्ये उघडलं, हाच एक मोठा पुरावा आहे। ते दारू दुकानवाला कोर्टात गेला होता का? नाही, कोर्टात गेला नाही तो अजून। आपल्यासोबत आणखी एक आंदोलन करते आहेत, ताई काय सांगणार, आपण कशाबद्दल इथं आंदोलन करत आहेत? आम्ही इथं दारूबंदी या विषयावर आलेलो आहोत। कालपासून आम्ही इथं जमलेलो आहोत मोर्चा घेऊन तहसील कार्यालय आमगाव इथं। तर आमची मागणी एवढंच आहे की किडंगीपार गावातील 3ही दारूभट्ट्या बंद करण्यात यावे। तर काल आम्ही खूप शांतीने आंदोलन करत होतो। काल आम्ही 11:30 वाजे इथं उपस्थित झालो, त्याच्यानंतर आम्ही एकदम शांतीने सायंकाळपर्यंत बसलेले होतो। आम्ही कोणावरही एकही अत्याचार नाही केला, कोणालाही अपशब्द बोलला नाही। तरीसुद्धा काल सायंकाळी 2 वाजे सरांनी मला पर्सनली बोलवला होता, DYSP सरांनी, तर मी गेली नाही। मी म्हटलं की गावाचा मुद्दा आहे तर गावाच्या समोर बोलायला हवा आहे, एकटं बोलण्याचा काय अर्थ आहे ना। तर ते म्हणाले की मला मोर्चाबद्दल काही बोलायचे नाही आहे, पर्सनली बोलायचे आहे। माझी त्यांच्याशी काहीच ओळख आहे नाही, मी त्यांना ओळखत नाही, ते मला ओळखत नाही, तर त्यांना माझ्याशी पर्सनली काय बोलायचे आहे ना। जर बोलायचं आहे, जे काही बोलायचं ते सगळ्यांच्या समोर बोलायचं होतं। पुढे काय झालं? पुढं 3:30-4:45च्या दरम्यान ते आले। त्यांनी एक धमकी दिला की तुम्ही 1 तासामध्ये आंदोलन थांबवा आणि घरी जा, नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करू। त्याच्यानंतर आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही लिखित स्वरूपात आम्हाला द्या पुरावा, तर आम्ही आंदोलन थांबवतो आणि घरी जातो। तर ते शांत बसले, त्यांनी काहीही प्रतिक्रिया केली नाही त्यावर। त्याच्यानंतर 5:30-5:45च्या दरम्यान त्यांनी पुन्हा एकदा आम्हाला धमकी दिली की 10 मिनिटात तुम्ही इथून उठा, नाहीतर आम्ही तुम्हाला पोलीस स्टेशनला घेऊन जाऊ। तर आम्ही म्हटलं की सर तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपामध्ये द्या, आम्ही आत्ता उठायला तयार आहोत। त्यांनी तेव्हासुद्धा प्रक्रिया केली नाही आणि त्यांनी 5 मिनिटामध्ये बॅरिगेड्स खोलला आणि गाडीला बोलवला, आणि गाडीलासुद्धा बोलवण्याची एक पद्धतशीर रीत असते। त्यांनी त्याला म्हणत होते आ रे ला रे, या पद्धतीने ते बोलत होते। त्याच्यानंतर बॅरिगेड्स खोलला, आम्ही शांतीने जात होतो। बरं तुम्ही आम्हाला घेऊन जाता, आम्ही इथं बसण्यापेक्षा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसू, हो ना। तर आम्ही जायला तयार होतो। त्याच्यानंतर त्यांनी बॅरिगेड्स तोडला, आमच्या मधामध्ये हे उभे होते, यांच्या कॉलर घेऊन तो खिचत समोर घेऊन गेला। हे काय बरोबर आहे का? आम्ही शांतीने बसलेलो होतो, आम्हाला मारायचे काही अधिकार नव्हतं त्यांना। त्याच्यानंतर आम्ही मधामध्ये गेलो तर माझी ओढणी खिचण्यात आली, यांचं ब्लाऊज खिचण्यात आलं, बांगड्या तोडण्यात आलं। हे काय बरोबर आहे का? ते एक म्हणजे त्यांच्याकडे महिला पोलीस असून सुद्धा पुरुष एका महिलेला हात लावत आहे, हे काही बरोबर दिसते का तुम्हाला? त्याच्यानंतर ते आपल्या पदवीचा गैरउपयोग करत आहे, हे आपल्याला समजून येत आहे। आपण इथं आले आहेत तर निवेदन दिलं आहे का आतमध्ये जावं दिलं आपल्याला? नाही, त्यांनी आतमध्ये जाऊ नाही दिला। आम्ही कालपासून आता
27 तास झाले आम्हाला इथं बसून आहोत आम्ही. आम्हाला ना कोणी भेटायला आला नाही, त्यांनी आम्हाला आतमध्ये जाऊ दिला. आपली मागण्या पूर्ण झाली नाही तर आपली पुढची भूमिका काय राहणार? जर आमचं मागणं पूर्ण नाही झालं तर आम्ही 10 तारखेला रस्ता रोको आंदोलन करणार. त्यामध्ये आम्ही रेल्वे रोको सुद्धा करणार आहोत आणि त्यामध्ये आम्ही आत्मदहन सुद्धा करणार आहोत. नक्कीच मागण्या पूर्ण झाली नाही तर आत्मदहन करणार आणि याच्या मोठं आंदोलन करणार अशी भूमिका गावकऱ्यांना घेतली आहे. आता प्रशासन याच्यावर काय दखल घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.